त्याच्यापेक्षा 2 पाऊल पुढे आहे. म्हणजे तुमच्या भविष्याचा विचार करून त्यांनी अशा पद्धतीनं मांडणी संशोधन संदर्भात केलेली आपल्याला दिसून येते. संशोधन पद्धती प्रमाणपत्र कोर्स साधारणपणे 30 दिवसाचा कोर्स या निमित्तानं तुमचं महाविद्यालय अतिशय चांगल्या पद्धतीनं याचं आयोजन नियोजन आणि व्याख्यान सुरू आहे. तुमचा देखील मला हे चेहरे आणि हे नावं ही सगळी ओळखीची वाटतात. गेल्या 3 दिवसापासून आपण प्रत्येकानं कॉन्टॅक्ट मध्ये आहोत, पण यातली जी नावं आहेत ती सातत्यानं आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं ज्यांना ज्ञानग्रहण करायचं आहे ते या पद्धतीनं देखील कनेक्ट आहेत आणि हीच खरी शिक्षकाची हीच खरी विद्यार्थ्याची भूमिका आहे. आपण शिक्षण परंपरा जर का पाहायला गेलो आपल्याला एकलव्याचं उदाहरण डोळ्यासमोर येतो, चाणक्याचं उदाहरण डोळ्यासमोर येतो, सम्राट अशोकाचं उदाहरण डोळ्यासमोर येतं. अनेक गुरु शिष्याच्या अनेक परंपरा आपल्याला पाहायला मिळतात. पण असं असताना देखील या बदलत्या परिस्थितीनुसार तुम्ही देखील स्वतःला मोल्ड केलेलं आहे आणि निसर्गाचा नियम आहे की जो निसर्गाबरोबर परिवर्तित होतो तो दीर्घकाळ टिकत असतो. ही ऑनलाईनची पद्धती असेल किंवा जे काही खडू डस्टरच्या पलीकडे जाऊन इंटरनेट मोबाईलच्या माध्यमातून सुसंवाद होतोय हे हा फार महत्वाचा आहे. आपण पाहतोय की जगभरामध्ये म्हणजे जगाचा जर का आपण विचार केला अस्तित्वात गेल्या 1.5-2 वर्षापासून तुमचा आणि आमचा संवाद जो आहे हा टोटल बंद झालेला आहे. पण याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत काहीतरी वेगळं कसं देता येईल हाच जो काही मानस आहे तो मानकर सरांचा आणि काळमेघ मॅडमचा आहे यातून दिसून येतो. मला माहिती आहे की साधारणपणे एप्रिल महिन्यात देखील काळमेघ मॅडमनी एक व्यक्तिमत्व विकासावर एक अशा पद्धतीचा कोर्स त्या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्या माध्यमातून देखील पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी असते. कारण वाटते तुम्ही सगळे आर्ट्स कॉमर्स आणि सायन्सचे विद्यार्थी आहात आणि आर्ट्स आणि आपण खौजाच्या धोरणाच्या अंतर्गत म्हणजे आपण खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात आपण पाहतो. तर याच्या निमित्तानं वेगवेगळ्या देशातल्या कंपन्या आपल्या भारतात येत आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही टिकले पाहिजे, त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकले पाहिजे. काल एक माझ्याकडे आमच्या कॉलेजमध्ये एक विद्यार्थी आला होता, माझ्याकडे करिअर काउन्सिलिंग देखील आहे आणि ज्यावेळेस तो विद्यार्थी माझ्या कॉलेजमधून टीसी घेऊन जातो त्यावेळेस त्याची एंट्री मी करून घेत असतो की तू आता काय करतो किंवा भविष्यात तुम्ही काय करणार. तर त्याने एक चांगलं उत्तर दिलं किंवा त्याने चांगला तो म्हटला की मी रिलायन्स डिजिटल मध्ये कामाला आहे. म्हटलं बाबा हे कसं काय तू मिळवलं किंवा काय तुझा एक्सपिरियन्स आहे. तर तो म्हटलं सर मी फर्स्ट इयरला तुमच्याकडे होतो, सेकंड इयरला होतो, नंतर मी मुंबईला गेलो, इथं डीमार्ट मध्ये काम केलं, नंतर इथल्या डीमार्ट मध्ये मी काम केलो आणि त्या अनुभवावर मला इथं जॉब मिळतोय. मला साधारणपणे 20,000 रुपये पेमेंट डिजिटल रिलायन्स मध्ये मिळणार आहे. म्हणजे आर्ट्सचा एखादा मुलगा जर काय त्याला वयाच्या 21व्या-22व्या वर्षी नोकरी लागत असेल तर याच्यापेक्षा मोठी उपलब्धी त्या महाविद्यालयाची कोणतीच नसते. आणि म्हणून आदरणीय डॉक्टर प्रतिभा काळमेघ मॅडमनी जे काही एप्रिल महिन्यामध्ये जी कन्सेप्ट मांडली होती व्यक्तिमत्व विकास आणि त्या अनुषंगाने म्हणजे ट्रेन द ट्रेनर या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व कसं घडवता येईल घडलं पाहिजे या अनुषंगाने प्रयत्न त्या ठिकाणी केले जात असतात. आणि मानकर सरांचं त्या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन याकरिता की आर्ट्सच्या मुलांमध्ये कॉमर्सच्या मुलांमध्ये किंवा जे काही सायन्सचे मुलं यांच्यामध्ये रिसर्चच्या संदर्भातलं जे काही विश्लेषण आहे किंवा संशोधन कसं असावं, संशोधन कसं करायला पाहिजे, संशोधनाचं काय महत्व आहे असते पाहता गेल्या कित्येक वर्षानंतर हा लढा गेल्या 5-6 वर्षापासून म्हणजे 2017 पासून तुम्हाला सेमिस्टर पद्धती आलेली आहे. 2017 पासून च्या पूर्वी गेल्या 10 वर्षापासून आमचा सगळा लढा प्राध्यापक लोकांचा सुरू होता की विद्यार्थ्यांना काहीतरी रिसर्च बेस्ड प्रॅक्टिकल मार्क्स असले पाहिजे आणि मग त्या अनुषंगाने 20 मार्काचं प्रॅक्टिकल त्या ठिकाणी सुरू झालं. पण तरीही म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आता पोस्ट ग्रॅज्युएशन कराल नंतर तुम्ही एमफिल पीएचडी कराल त्यावेळेस तुम्हाला संशोधन काय, त्याचं विश्लेषण कसं करायचं, कागदपत्राची जुळवाजुळव कशी करायची, त्याचं अन्वयार्थ कसे लावायचे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भविष्यात कामात येणार आहे. आणि या दृष्टिकोनातून तुमचं महाविद्यालय जे प्रयत्न करत आहे त्याबद्दल करावं तेवढं कौतुक आणि अभिनंदन त्या संदर्भातलं कमी आहे. कारण संशोधन पद्धती प्रमाणपत्र कोर्स हा तुमच्या महाविद्यालयामध्ये 2 ऑगस्ट 2021 ते 31 ऑगस्ट साधारणपणे 30 दिवसाचा हा इतका मोठा म्हणजे आजची विद्यार्थी संख्या जर का पाहिली तर जे काही विद्यार्थी आहेत त्यातल्या 5 विद्यार्थ्यांपर्यंत जर मानकर सर अशा पद्धतीचा विचार तुमचा पोहोचला तरी आपण त्यामध्ये यशस्वी असतो. कारण कसं आहे की सगळेच्या सगळेच ते एक्सेप्ट करत नसतात. कारण इतिहास असं सांगतो की संस्कृती ही पुढे जात असताना 2 पावलं मागं 1 पाऊल पुढे, 2 पाऊल पुढे 1 पाऊल मागं, 2 पाऊल पुढे 1 पाऊल मागे जात असते. म्हणजे आज जे लोक धोरणित्व करतात उद्या ते धोरणित्वच करतील का नाही
तर 90-100 लोकांचा जर का आपण वर्गसमूह पकडला, त्यापैकी वर्गातले फक्त 5 मुलं हुशार असतात. म्हणजे जिथं जिथं आपण काम करतो त्या त्या ठिकाणी आपण पाहतो सगळेच्या सगळेच लोक हुशार नसतात, त्यातले 5 लोक फक्त हुशार असतात आणि 95% फॉलोअर असतात. पण हे 5% लोक लाईफ टाईम त्या ठिकाणी धुरीणित्व करणारे नसतात. त्यापैकी काही जण पुन्हा 95 मध्ये जात असतात आणि 95 मधले पुन्हा काही जण 5 जण नवीन तयार होत असतात. म्हणून या कोर्समध्ये जे काही 50 विद्यार्थी उपस्थित होणार आहेत त्यातले 5 विद्यार्थ्यांपर्यंत जरी संशोधन पद्धतीच्या संदर्भातली माहिती जरी त्यांच्यापर्यंत पोहोचली की रिसर्च काय असतो, कशा पद्धतीने केला पाहिजे. वास्तविक पाहता बऱ्याच म्हणजे ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारचे पेपर्स वाचतो त्यावेळेस आपल्यासमोर प्रश्न निर्माण होतो की नेमकं संशोधन आणि इतिहासाचा म्हणा किंवा सोशल सायन्सचा या काळाशी काय उपयोग आहे. काल परवाची घटना तुम्हाला माहिती, 15 ऑगस्ट रोजी आम्ही सगळ्यांनी गणतंत्र दिन साजरा केला. भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला आणि आपण 75वा सुवर्ण महोत्सव साजरा केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही राज्यघटना आपणास उपलब्ध करून दिली त्या आधारावर आपली लोकशाही, आपला देश सुरक्षित आहे. पण अफगाणिस्तान मधली परिस्थिती फार भीषण झालेली आहे. आणि आज जो काही मी म्हणजे माझ्या युट्यूब चॅनलला, डॉक्टर सिद्धार्थ जाधव युट्यूब चॅनलला काल तो तुमचा जो इतिहासाचा पेपर झाला त्या इतिहासाच्या पेपरची आन्सर की मी देणार आहे. म्हणजे आज त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे, त्याचं एडिटिंग वगैरे करून आज रात्री मी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर त्यात देखील मी हाच मुद्दा उपस्थित केला की अफगाणिस्तानमध्ये असं का झालं किंवा अफगाणिस्तानमध्ये तशा प्रकारची परिस्थिती काय निर्माण झाली. मग म्हणजे कसं असतं की कार्ल मार्क्सने म्हटलेलं आहे, आपण जाऊ विश्लेषणात्मक पद्धतीने जाऊ, वेळ आपल्याला जेवढा मिळेल तेवढ्या पद्धतीने त्यात न्याय करण्याचा प्रयत्न करू, स्टेप बाय स्टेप जाऊ. कारण इतिहास हा अगदी असा वरती शिकण्याचा विषय नाही. कारण किंवा आणखी एक दुसरी म्हणजे माझ्या मनातली किंवा मला असं वाटतंय की इतिहास इज नॉट अ थिओरिटिकल सब्जेक्ट, हिस्ट्री इज अ प्रॅक्टिकल सब्जेक्ट. इतिहास हा म्हणजे तुम्ही जेव्हा माझे व्हिडिओ पाहाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की इतिहास हा चित्रमय पद्धतीने प्रत्यक्ष स्वरूपात जर काय तुम्ही तो पाहिला, अनुभवला तर तुमच्या तो लक्षात फार चिरकाळ टिकतो. तुम्ही बहुतेकांनी तो पद्मावत नावाचा सिनेमा पाहिला असेल आणि मग तो पद्मावत नावाचा सिनेमा ज्यावेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजीचं किंवा त्या पद्मावतीचं पूर्ण कॅरेक्टर तुमच्या लक्षामध्ये येतं. आणि हे का लक्षात येतं कारण तो चित्रमय पद्धतीने म्हणजे ज्यावेळेस वास्तविक पाहता माझं वानकर सरांनी जो उल्लेख केला, माझं जे दुसरं पुस्तक दुसऱ्या सेमिस्टरचं पुस्तक जे लिहायचं होतं त्यावेळेस मी देखील फार संभ्रमात पडलेलो होतो. कारण कोणत्या गोष्टी मांडाव्यात आणि कोणत्या गोष्टी मांडू नये आणि जर का त्या गोष्टीचा अर्थ वेगळ्या प्रकारे जर का समाजात उतरला तर माझ्या लिखाणावर अडचणी निर्माण होती. म्हणून चालू घडामोडी आणि इतिहास यांचा जवळचा संबंध असतो. आज अफगाणिस्तानमध्ये आपण पाहतोय, आज तिथे तालिबानी लोकांनी सत्ता हस्तगत केली आहे. ज्यावेळेस लादेन होता त्यावेळेस त्यांनी आपल्या असं लक्षात येतं की बामियानाच्या मूर्त्या जी की ऐतिहासिक सांस्कृतिक धरोहर आहे, अक्षरशः रणगाड्यांनी 200-400 फुटाच्या मूर्त्या भगवान बुद्धाच्या त्यांनी तोडलेल्या दिसून येतात. आणि म्हणून अशा प्रकारे आपणच जर का आपण संस्कृती नष्ट करायला लागलो तर भविष्यामध्ये आपल्याला संस्कृती म्हणजे काय राहील का. म्हणजे हे फक्त त्यांनी केलं, ओसामा बिन लादेनने केलं असं नाही. अमेरिकेने देखील इराक ज्यावेळेस बेचिराग केला, ज्यावेळेस सद्दाम हुसेनला पकडायचं होतं त्यावेळेस देखील तिथली बेबुलियन म्हणजे जगामध्ये जेवढ्या काही संस्कृती आहे, भारताला फार प्राचीन संस्कृती प्राप्त झालेली आहे. म्हणजे बरे झाले ब्रिटिश आलेत आणि त्यांनी संस्कृतीच्या उत्खननाचं काम केलं, नाहीतर आपला अलीकडचा इतिहास आपल्याला माहिती होता. वेद पुराणांमधून, रामायण महाभारतामधून तो इतिहास माहित होता. पण 1918-19 मध्ये ज्या वेळेस उत्खनन करण्यात आलं सिंधू संस्कृतीचं आणि तेव्हा नवी संस्कृती, नवं जग, नवं अस्तित्व म्हणजे आपल्या प्राप्त झालं. आपण यवतमाळच्या संदर्भात ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस वणीमध्ये कायर नावाचं गाव आहे. ते कायर नावाचं गाव हे सम्राट अशोकाच्या काळातली एक मोठी बाजारपेठ होती आणि म्हणून सिंधू संस्कृतीच्या निमित्तानं आपल्याला आपला इतिहास माहिती झाला. आणि फक्त भारताची संस्कृती प्राचीन आहे का, मग चीनी संस्कृती, सिंधू संस्कृती, बेबुलियन संस्कृती, मेसोपोटियन संस्कृती, मिश्र संस्कृती, हे सगळ्या संस्कृत्या ज्या आहेत ह्या मानवाच्या वारसा आहेत, मानवी संस्कृतीच्या वारसा आहेत. पण ह्या युद्धामुळे काय होतं की संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास आपल्याला झालेला दिसून येतो, मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास घडून येतो. आणि म्हणून तालिबानमध्ये जे अलीकडच्या काळात झालेलं आहे हे भारतात होणार नाही. पण भारतामध्ये कार्ल मार्क्सनं जसं म्हटलं होतं की धर्म ही अफूची गोळी आहे आणि जर का ती एखाद्या व्यक्तीनं ग्रहण केली तर तो त्या अवस्थेत राहतो आणि मग चालू घडामोडी काय आहेत हे त्याच्या लक्षात येत नाही. म्हणून धर्म आणि राजकारण ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी, त्याची जर काय सरमिसळ केली
तर मानवी संस्कृती नष्ट होण्यास लागते. म्हणून आपण मानकर सरांना कदाचित हे माहिती असेल की तस्लिमा नसरीनने एक साधारणपणे 90च्या दशकामध्ये शेम नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं, लज्जा नावाचं पुस्तक. म्हणजे भारताच्या संदर्भात ज्यावेळेस आपण हिंदू मुस्लिमांच्या दंगली, म्हणजे तुम्ही कदाचित बॉम्बे नावाचा सिनेमा पाहिला असेल, त्यावेळेस मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झालेत आणि मग ज्या काही हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली निर्माण झाल्यात आणि मग अशा अवस्थेत बॉम्बे नावाचा सिनेमा तयार झाला. सुंदर गाणं, A.R. रहमानचं म्युझिक वगैरे होतं आणि सुंदर कलाकृती म्हणून चांगलं त्या ठिकाणी होतं. पण त्या दंगली प्रत्यक्ष आम्ही अनुभवल्या, पाहिलेल्या आहेत. आणि म्हणून माणसाचं व्यक्तिमत्व कसं कोमजलं जातं या सगळ्या परिस्थितीमुळे, ह्याचा तिथं विचार होतो. तस्लिमा नसरीन ज्यावेळेस बांगलादेशमध्ये होते आणि त्यांनी हिंदूंची बाजू त्यांनी त्या ठिकाणी मांडली आणि असं सांगितलं की ज्यावेळेस बहुसंख्य मुस्लिम असणारा जो बांगलादेश आहे, तर हिंदूंवर कशा प्रकारे अत्याचार होतात आणि असं करायला नाही पाहिजे. आणि जर का असं केलं तर त्या व्यक्ती समूहाचं जीवन मुश्किल जगणं होतं. आणि म्हणून शेवटी त्या महिलेला तिथून परागंदा व्हावं लागलं. ती भारतात आल्या, त्यांना भारतात देखील काही काळ राहिल्यात, नंतर त्या लंडनला वगैरे गेल्यात. M.F. हुसेनच्या संदर्भात आपल्याला माहितीये, कारण इतिहास हा विषय हा फक्त कथा कादंबऱ्यांचा विषय नाही. इतिहास हे शस्त्राप्रमाणे लोक वावरताना दिसतात. M.F. हुसेन नावाचे एक भारतातले फार मोठे दिग्गज कलाकार होऊन गेलेत. म्हणजे एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की त्यांनी काय केलं होतं की एक चित्र काढलं होतं. म्हणजे आणि त्या साध्या चित्रामध्ये त्यांनी एक असा बांगड्यांचा चुडा त्या चौकटीवर बांधून ठेवला होता, लावून ठेवला होता. आणि म्हटलं याचे अर्थ काय. वास्तविक पाहता तुम्ही वेगवेगळ्या मोठे जे काही चित्रकार होऊन गेले, जसं की M.F. हुसेन आहेत किंवा लिओनार्दो दा विन्सी. तुम्ही मोनालिसाचं चित्र ऐकलं असेल, पाहिलं असेल. म्हणजे मी ज्यावेळेस बालभारतीत काम करत होतो, 11वी-12वीचं पुस्तक ज्यावेळेस मी लिहिलं, त्यावेळेस या गोष्टी आम्ही आवर्जून मांडल्या की नाही, ही संस्कृती आहे, ही कलाकृती आहे, ही विद्यार्थ्यांपर्यंत माहीत असली पाहिजे. मग तो कोणताही ब्रँचचा असो, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, सगळ्यांना मोनालिसा माहिती आहे. पण असं नेमकं मोनालिसाच्या चित्राला जागतिक दर्जा का प्राप्त झाला असेल. आपण पाहतो की मोनालिसाचं एक साधं चित्र आहे, मग त्याच्यावर देखील संशोधन झालं की ही मोनालिसाची जी फ्रेम आहे, ही एका स्त्रीची फ्रेम आहे. ती एका शेतकऱ्याची पत्नी होती, ती प्रेग्नंट होती आणि प्रेग्नंट असताना जे समाधान तिच्या चेहऱ्यावर नवनिर्मितीचं असतं ते तिच्या चित्रात, त्या पोर्ट्रेटमध्ये दिसतं. वास्तविक पाहता कसं असतं की जो बोलतो त्याचाच गोष्टी विकल्या जात असतात. भारताला संस्कृती नाहीये का. आपण मोनालिसाचं चित्र हे 14व्या शतकात 15व्या शतकात निर्माण झालं. लिओनार्दो दा विन्सीनं हे चित्र त्या काळात लिहिलं की ज्या काळामध्ये धर्माच्या संदर्भात फक्त कलाकृतीच्या माध्यमातून चित्रीकरण केलं जात असे, प्रगटीकरण होत असे फक्त धर्माच्या संदर्भात. पण अशा अवस्थेमध्ये लिओनार्दो दा विन्सी हा ग्रेट का ठरतो की त्याने पहिल्यांदा मानवी चेहऱ्याला एखाद्या कॅनव्हासवर उतरवलेलं दिसून येतं. आपण अजिंठ्याच्या चित्रांचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की अजिंठ्याच्या ज्या काही लेण्यांमध्ये चित्रकला आहे, मग तिथली पद्मपाणीची मूर्ती असेल, त्याच ग्राफ असेल किंवा ब्लॅक डायमंड जी काही राणी आहे किंवा एकंदरीत संपूर्ण, म्हणजे तुम्ही जर का सोलापूरच्या चादरी पाहिल्या असतील तर त्या सोलापूरच्या चादरीवर जी डिझाईन्स आहे त्या अजिंठ्याच्या छताची डिझाईन्स आहे. म्हणजे भारताला कित्येक वर्षाची परंपरा, चांगल्या गोष्टींची परंपरा आहे, पण आपलं कोणी असं प्रगटीकरण करत नाही, जाहिरात करत नाही. म्हणून लिओनार्दो दा विन्सी जगातला सर्वश्रेष्ठ चित्रकार ठरतो. आणि 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या शतकात ज्या अजिंठ्याच्या लेण्या निर्माण झाल्या, अशा अजिंठ्याच्या लेण्या निर्मिती करणारे कलाकार जे आहेत, ज्यांनी स्वतःचं देखील नाव लिहून ठेवलं नाही पण ते इतिहासात कलाकृतीच्या क्षेत्रात अजरामर झालेत, असे जे काही बेनाम असे ज्यांचं नावाची नोंद नाही असे कलाकार, असा आपला देश. पण जो नावासाठी कधी हे केला नाही, पण तरीही गरजेचं असतं आपण आपलं अस्तित्व प्रगटीकरण करणं. म्हणून लिओनार्दो दा विन्सीने साधं चित्र काढलं पण ते जागतिक दर्जाचं झालं. इतकंच नाही तर द लास्ट सफर नावाचं चित्र त्यांनी दुसरं काढलेलं आहे. म्हणजे येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या टेबलवर मेजवानी करण्यासाठी बसतात, जेवण करण्यासाठी बसतात, त्यावेळेस येशू ख्रिस्त त्यांनी एक वाक्य बोलतात की मला माहिती आहे की तुमच्यापैकी काही जणांनी या ठिकाणी बगावत केलेली आहे आणि हे माझ्या बरोबर तुमचं आणि माझं शेवटचं जेवण आहे. आणि हे ज्यावेळेस जे फितूर असतात, जे फंदा फितूर असतात, आपण शिवाजी महाराजांचा इतिहास शिकतो, शिवाजी महाराजांचा इतिहास शिकत असताना आपल्याला माहिती आहे की मराठ्यांचा इतिहास शिकत असताना काही गोष्टी अशा होऊन गेल्या की आपण हरलो का, आपल्याच माणसामुळे आपण हरलो. आपल्याला हरवण्यासाठी बाहेरचे लोक नव्हते आलेत. म्हणजे ब्रिटिशांचा इतिहास ज्यावेळेस आपण त्यावेळेस भारतीयांनी आधुनिकतेचा स्वीकार केला नाही, शस्त्रास्त्र विकसित केली नाही. शिवाजी महाराज या सगळ्यांच्या पुढे जाणार होते. शिवाजी महाराजांनी असा विचार केला नाही की जलपर्यटन केल्यामुळं वगैरे 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 गोष्टी होतात. पण शिवाजी महाराज हे त्या काळातले पहिले
असे राजे होते की ज्यांनी जलपर्यटन करून आरमाराची व्यवस्था केली, निर्माण केली. म्हणजे भारताच्या नेव्हीचं जर फादर कोण असतील तर ते निश्चितपणे शिवाजी महाराज त्या ठिकाणी आहेत. म्हणून लिओनार्दो दा विन्सीनं ते चित्र काढत असताना असे शब्दप्रयोग केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की मोठ्या म्हणजे ज्यांनी बगावत केली होती किंवा ज्यांनी गद्दारी केली होती त्यांचे चेहरे बदललेत. आणि त्या चित्रकाराचं मोठेपण असं की त्यांनी ते सगळं चित्र बिंबित केलेलं आपल्याला दिसून येते. अजिंठ्याच्या लेण्यांच्या संदर्भात आपण ज्यावेळेस थोड्या वेळापूर्वी बोललो त्यावेळेस भगवान बुद्धाचं प्रवचन ज्यावेळेस सुरू आहे आणि प्रवचन सुरू असताना तिथं ज्या काही मूर्त्या बनवल्या गेलेल्या आहेत म्हणजे बघा अजिंठ्याच्या लेण्याच्या संदर्भात मला आणखी तुम्हाला काही माहिती सांगायला आवडेल. अजिंठ्याच्या लेण्याच्या संदर्भात आपल्याला असं लक्षात येतं की अजिंठ्याची जी काही तिथं जेवढ्या काही मूर्त्या आहेत त्या एका दिवसात तयार झालेल्या नाहीये. आपल्याला माहितीये की आपण साधी आता गणपतीत्सव येणार आहे, गणेश चतुर्थी वगैरे येणार आहे, मूर्ती बनवण्यासाठी किती कष्ट करतात. वास्तविक पाहता तुम्ही आम्ही जन्मतःच कलाकार असतो. आपल्याला सगळ्यांना गाऱ्यापासून मातीपासून बनवलेला बैल आठवतो, गणपती आठवतो. म्हणून आपल्या असं लक्षात येतं की अजिंठ्याच्या ज्या काही लेण्या बनवल्या गेल्या ज्या हजारो वर्षापासून आज तशाच ह्या कशा बनवल्या गेल्या असतील. आणि ह्या लेण्या काही ठिकाणीच आहेत का तर त्या अशा बेल्ट ज्या व्यापारी मार्गावरच्या आहेत. आणि त्या काळातल्या काही म्हणजे एक कम्युनिटी किंवा एक किंवा नाग अशा प्रकारे आणि ही वंश परंपरा कित्येक वर्ष चालली म्हणून ती कलाकृती इतकी आजपर्यंत देखील टिकून आहे. असो चला हा सगळा भाग आहे इतिहासाचा. आपण आपल्या व्याख्यानाकडे आता वळू कारण अनुषंगिक चर्चा भरपूर झाली. मला आपण उद्या परवाच्या दिवशी आपण पुन्हा भेटणार आहोत आणि नेक्स्ट डेला देखील सरांना मी आश्वासन दिलं की मी तुमच्याशी पुन्हा म्हणजे तुमच्याशी विद्यार्थ्यांबरोबर पुन्हा संवाद साधणार आहे. तर आपण आपल्या विषयाकडे वळू की खरंच म्हणजे सरांनी जो विषय निवडलेला आहे की इतिहास विषयाच्या संशोधनाची आवश्यकता आणि संशोधन पद्धती हा फार महत्वपूर्ण विषय आहे. कारण इतिहासाकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन मी बोलता आता बोललो की हिस्ट्री इज नॉट अ थेरॉटिकल सब्जेक्ट, हिस्ट्री इज अ प्रॅक्टिकल सब्जेक्ट. दुसरं असं मी विधान केलं की इतिहास हा शांततेत बसून ऐकणार कारण काही राजकीय लोक इतिहासाचा शस्त्र म्हणून वापर करतात. अनेक उदाहरण इतिहासात आपल्याला भेटतील. जसं की जेम्स लेननं 2000 मध्ये पुस्तक लिहिलं होतं शिवाजी द किंग ऑफ इस्लामिक इंडिया. अमेरिकन लेखक भारतामध्ये येतोय, तिथल्या प्राच्य विद्या संशोधन केंद्र पुण्यामध्ये तो भांडवलकर सभागृहामध्ये थांबतो आणि संशोधन करतो आणि पुस्तक लिहितो. पुस्तकाचं नाव काय होतं शिवाजी द किंग ऑफ इस्लामिक. त्याच्या 97 नंबरच्या पेजवर त्यांनी लिहून ठेवलंय की शिवाजी महाराजांचे बायोलॉजिकल फादर दादाजी कोंडदेव आहे. अशा प्रकारे इतिहासामध्ये ही घुसखोरी किंवा इतिहासाचं विद्रुपीकरण महापुरुषांच्या व्यक्तिमत्वाचं विद्रुपीकरण गेल्या कित्येक वर्षापासून. म्हणून मी आधीच म्हटलं की इतिहासाला एक शस्त्राप्रमाणे बरेच लोक वापरत असतात. अफगाणिस्तानमध्ये जे झालंय ते चुकीच्या पद्धतीने अनालिसिस केल्यामुळं धर्मसत्ता आणि राजसत्ता ही वेगळी असली पाहिजे. भारतातली लोकशाही टिकून याच्यामुळे आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्याला दिली आहे त्या घटनेच्या आधारावर आपण आपल्या सगळ्या समाज व्यवस्थेचं कारण इतकं सहज म्हणजे मी एका व्याख्यानामध्ये माझ्या व्हिडिओमध्ये आहे की स्त्रियांच्या संदर्भात पहिलं स्त्रीवादी साहित्य कुठे निर्माण झालं. म्हणजे स्त्रीवादी म्हणजे काय की स्त्रियांच्या अधिकाराच्या संदर्भात जागृती करणारं लिखाण कुठे निर्माण झालं. जर का आपण अफगाणिस्तानचा आज विचार केला तर तिथल्या 21% महिला फक्त शिकलेल्या आहेत. 21%, 20% साधारणपणे महिला नोकरी करतात. कित्येक म्हणजे पाकिस्तानमध्ये देखील ज्या मुली शाळेमध्ये जातात त्यांच्यावर बॉम्ब टाकल्या जातात किंवा त्यांना शाळेवर जाऊ दिल्या जात नाही. त्यांचं स्वागत दगडे माती शेण म्हणजे जी भूमिका जशा प्रकारची वागणूक माता सावित्रीबाईला 18व्या शतकात मिळाली 1850-48च्या दरम्यान मिळाली ती वागणूक आताही जर मिळत असेल तर ही शेमलेस फार अपमानास्पद गोष्ट त्या ठिकाणी आहे. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस तुम्हाला वयाच्या 18 वर्षी मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. म्हणजे राजीव गांधींनी आधी तो 21 वर्ष होता, राजीव गांधींनी घटना दुरुस्ती केली आणि तो अधिकार 18 पर्यंत आणला. सगळ्या महिलांना मतदानाचा अधिकार आहे. आणि हा कशा प्राप्त झाला याचा देखील एक वेगळा इतिहास आहे, माझ्या जुन्या काही व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे. म्हणून पहिलं स्त्रीवादी इतिहासातलं लेखन जे कुठं झालं तर ते बुलढाण्यामध्ये झालं. ताराबाई शिंदेनी स्त्री पुरुष तुलना नावाचं एक पुस्तकच लिहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या पुस्तकाच्या माध्यमातून स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाची वाचा फोडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. इतकंच नाही, 12-13 वर्षाची मुक्ता नावाची जी काही मातंग समाजाची मुलगी आहे ती त्या काळात निबंध लिहिते 1852-53च्या दरम्यान की आमचा धर्म कोणता. म्हणजे इतकी मोठी प्रचंड ऊर्जा ताकद ही तिच्यात कशामुळे येत असेल तर तिला जे काही वातावरण प्राप्त झालं त्या वातावरणामुळे.
तुम्ही देखील तसेच तयार होणार आहात, कारण तुमच्या अवतीभोवती जशा पद्धत म्हणजे पेंडेमिकच्या काळामध्ये, सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं शिकता आहात. मी माझ्या सकाळच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं की तुम्ही सगळेजण उत्तीर्ण होत आहेत, याबद्दल वाद नाही, अभिनंदन तुमचं सर्वांचं. पण यात मित्रांनो सगळ्यात जास्त लॉस जर कोणाचा होत असेल तर यात सगळ्यात जास्त लॉस तुमचा होतोय. त्याचं कारण असं की आपल्यामध्ये अभ्यास करण्याची जी काही सवय आहे ती तुटलेली आहे, लिखाणाची सवय तुटलेली आहे. म्हणजे तुम्ही पेन कित्येक दिवसापासून घेतलेलं नसेल, ऑनलाईन मध्ये काही सही करायची गरज नाही, काही लिहून घ्यायची गरज नाही, आणि पास तर होतो आहात, पण याचा मोठा बॅड इफेक्ट पडतो आहे की तुमचा IQ कमी होतो आहे. तुमच्या जवळ टेक्नॉलॉजी आलेली आहे, पण तुम्ही त्याचा उपयोग कसा करू शकता? तर तुम्ही त्याचा उपयोग योग्य मार्गाने जर केला तर निश्चितपणे भविष्यकाळ हा तुमचाच राहणार आहे. पण तसं होत नाही. ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून किंवा युट्यूबला कित्येक विषयाची स्पर्धा, वास्तविक पाहता आपण 800 मुलं एकच उद्देश डोळ्यासमोर घेऊन ऍडमिशन घेत असतो की मला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे. बरेच जण सांगत असतात आमच्या कॉलेजला ज्यावेळेस ऍडमिशन घेतात काय करायचं, MPSC करायची, काय करायचं MPSC करायची. पण 3 वर्ष बिचारा तो हिरो MPSCचे सिलेबसही कधी उघडून पाहत नाही, मात्र गावामध्ये सांगत असतो मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. आणि 3 वर्षानंतर 4थ्या वर्षी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तो बाहेर पडतो, तरी त्याला जे काही अपेक्षित यश आहे ते मिळत नाही. म्हणून या निमित्तानं तुमच्या जो चांगला मोबाईल आलेला आहे, या निमित्तानं तुमच्या जो चांगली टेक्नॉलॉजी आलेली आहे, या निमित्तानं तुम्ही अनेक गोष्टी शिकू शकता. पण दुर्दैवानं आपला जो काही उद्देश असतो हा तसा नसून, काही मुलं आहेत चांगले, माझ्या युट्यूबला बरेच, तुमच्या कॉलेजचे भाविक नावाचा मुलगा बरेचशा कॉमेंट्स करतो, बऱ्याचशा काही गोष्टी विचारतो, उत्सुकतेनं त्या ठिकाणी प्रश्न विचारतो. पण असं जरी असलं तरी मला असं अपेक्षित आहे की आपण बाकीच्यांनी देखील तशा प्रकारचं अनुकरण केलं पाहिजे. असो तर इतिहास म्हणजे काय, वास्तविक पाहता सुरुवातीला इतिहास म्हणजे काय हे समजून घेणं अपेक्षित आहे. इतिहास आपण शिकतो कशासाठी, तर विद्यार्थ्यांमध्ये स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती आणि तर्कशक्तीत वाढ करण्यासाठी आपण इतिहास शिकत असतो. इतिहास कशासाठी शिकतो आपण, तर स्मरणशक्ती. इतिहासामुळे काय होतं की स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती आणि तर्कशक्तीत वाढ निर्माण होते, म्हणून इतिहास शिकला जातो. कारण पद्मावतचं उदाहरण घ्या किंवा तो तानाजीचा पिक्चर तुम्ही डोळ्यासमोर घ्या किंवा जोधा अकबर घ्या, हिस्टॉरिकल जेवढे काही सिनेमे आहेत ते नेमके काही ना काही देऊन त्या ठिकाणी जात असतात. म्हणून आपल्या असं लक्षात येतं की इतिहासानं काय होतं तर स्मरणशक्ती, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट वाचता तर तिचं चित्र तुमच्या बॅकग्राऊंड मध्ये, तुमच्या डोक्यामध्ये तयार होतं, आणि ज्यावेळेस तुम्ही पुन्हा त्याच विषयावर चर्चा करता, ऐकता, बोलता, त्यावेळेस तुम्हाला पुन्हा त्याचा रिकॉल होताना दिसून येतो. त्यानंतर इतिहास म्हणजे काय, तर थोर समाज पुरुषांचे, समाज सुधारकांचे जीवन चरित्र म्हणजे इतिहास. इतिहास कशासाठी शिकतो किंवा इतिहास काय असतो, तर थोर समाज पुरुष, म्हणजे फॉर एक्झाम्पल याचं एक उदाहरण घेऊ आपण. जसं की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातून महात्मा गांधीजीचं व्यक्तिमत्व जर का काढून टाकलं तर भारत फ्रीडम फायटर किंवा भारताचा स्वातंत्र्य लढा पूर्ण होईल का, तर निश्चितपणे होणार नाही. त्याचं कारण की महापुरुषांचं चरित्र म्हणजे इतिहास असतो. म्हणजे महात्मा फुलेंच्या संदर्भात ज्यावेळेस आपण पाहतो की स्त्रियांच्या चळवळीच्या संदर्भात किंवा अस्पृश्यांच्या शिक्षणाच्या संदर्भात किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यांनी केलेलं कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे आजची जी काही शेतकरी मुवमेंट सुरू झालेली आहे किंवा आज स्त्रियांच्या संदर्भात ज्या काही गोष्टी झाल्या किंवा 1848 रोजी वेढेच्या वाड्यामध्ये जी काही पहिली शाळा सुरू झाली, त्यामुळेच आज कल्पना चावला होऊ शकली, त्यामुळेच आज जेवढ्या काही भारतातल्या आधुनिक स्त्रिया झाल्या तर त्याची सुरुवात, त्याची जी पहिली पायरी आहे ती तिथून सुरुवात झालेली आहे. म्हणून थोर पुरुषांचं चरित्र म्हणजे इतिहास असतो. महाराष्ट्राच्या राजकारणातून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातून शिवाजी महाराजांचं जर काय नाव काढून टाकलं तर शक्यच नाही, इम्पॉसिबल. आणि म्हणून थोर पुरुषांचे चरित्र म्हणजे इतिहास आहे. मानवाच्या सांस्कृतिक वारसाची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे म्हणजे इतिहास असते. जे आपण पाहिलं, मी 2-3 उदाहरणं तुम्हाला दिले की सद्दाम हुसेनला पकडण्यासाठी अमेरिकेने ज्यावेळेस इराक बेचिराग केला तेव्हा बेबोलियन संस्कृती नष्ट झाली. लादेनला पकडण्यासाठी ज्यावेळेस अमेरिकेने ते बॉम्ब टाकलेत, तो देश नष्ट केला, त्यात देखील बामियानाच्या मूर्त्या नष्ट झाल्या. आमच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये मी सजेशन दिलं होतं की बामियानाच्या मूर्त्या लादेनने नष्ट केल्या हरकत नाही, पण त्या मूर्त्या चित्राच्या स्वरूपात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू द्या, कारण त्या नष्ट झालेल्या आहेत. आणि इतक्या मोठ्या अवाढव्य मूर्त्या, म्हणजे तुम्ही जर काय इतिहासाचं विश्लेषण आणखी
करायला गेलो तर आपल्याला अफगाणिस्तानापासून तर इकडं ब्रह्मदेशापर्यंत, इकडं जम्मू काश्मीर पासून तर श्रीलंकेपर्यंत, इकडं कंबोडिया, लाओस, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम किंवा कोरिया, दक्षिण कोरिया, जपान, अर्ध्यापेक्षा जास्त पृथ्वी ही त्या काळामध्ये बुद्ध तत्वज्ञानाने प्रभावित झालेली होती. आज देखील चीन मधले, जपानचे लोक दक्षिणेकडे पाय करून झोपत नाही. त्याचं कारण असं की दक्षिण दिशेला भारत आहे आणि भारतामध्ये त्या ठिकाणी बुद्धाचा जन्म झालेला आहे आणि बुद्धाच्या देशाकडे पाय करून कसं झोपावं हा प्रश्न त्यांना कदाचित पडत असतो आहे. आणि म्हणून मानवांच्या संस्कृतीचा वारसा म्हणजे इतिहास असतो. म्हणून बेबुलियन संस्कृती असेल, मेसोपोटेमियन संस्कृती असेल, चीनी संस्कृती असेल, नाईल नदीची संस्कृती असेल आणि आपली सिंधू संस्कृती असेल. सिंधू संस्कृतीच्या संदर्भात अनेक विश्लेषण सुरू आहे, पण दुर्दैवानं विद्यार्थी मित्रांनो पाहिजे तेवढं संशोधन होत नाही. आपल्या यवतमाळातले प्रल्हाद देशमुख नावाचे एक मोठे इतिहासकार होऊन गेले. वास्तविक इतिहासाची मोठी परंपरा यवतमाळला प्राप्त आहे. आपल्या यवतमाळमध्ये जिल्हा परिषदच्या समोर एक लायब्ररी आहे, लायब्ररी म्हणता येईल त्याला, किंवा त्या माध्यमातून इतिहासाचं फार मोठं जतन केलं गेलं. कर्जनच्या म्हणजे दुसऱ्या बाजूला पेशव्याचं जेवणाचं ताट आहे. लॉर्ड कर्जनचे काही पत्र त्या ठिकाणी आहेत. वेदाचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी आहे. यखू देशपांडे यांनी ते जतन केलं होतं. माझ्या महाविद्यालयामध्ये मी दभा महाजनच्या नावानं पुरस्कार सुरू केलेला आहे. इतिहासात जो पीजीला टॉपर येईल एम.ए. मध्ये त्यांच्या नावाने गोल्ड मेडल देखील सुरू केलेलं आहे. इतिहासाची प्रचंड परंपरा आपल्या यवतमाळला लाभलेली आहे. मग प्रल्हाद देशमुख यांनी सिंधू संस्कृतीचं लिखाणाचं वाचन केलेलं आहे. उद्या परवा एक मोठं व्यक्तिमत्व, आता सरांशी माझं मानकर सरांशी बोलणं झालं की तुमच्याशी अशोक राणा सर, आणि अशोक राणा म्हणजे इतिहासातलं फार मोठं व्यक्ती, म्हणजे इतिहासातच नाही तर सर्वज्ञ काय असतो म्हणजे म्हणजे तुम्ही त्यांचे फेसबुकला मोठ्या प्रमाणात व्हिडिओज असतात, त्यांचे आर्टिकल्स असतात, त्यांची पुस्तकं असतात. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मोठं काम त्या माणसानं त्या काळात केलेलं आहे. आणि एक म्हणजे ते यवतमाळलाच अमोलचंद कॉलेजला मराठी विषयाचे प्राध्यापक होते, नंतर ते अमरावतीला गेले. माझं त्यांचं फार वेगवेगळ्या विषयांवर संशोधन आणि चर्चा चालू असते. असो, पण इतका मोठा माणूस मानकर सर तुमच्यापर्यंत आणतायत तर एवढ्या मोठ्या महान व्यक्तिमत्वाच्या संदर्भात तुम्ही देखील त्यांचं ऐकलं पाहिजे. आणि त्यांनी जे अनालिसिस केलेलं आहे, मांडणी केलेली आहे ती वेगळी आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची जाणीव निर्माण करणे हे देखील एक इतिहासाचं काम आहे. मी एका मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की 1945 मध्ये चर्चिल पराभूत काय होत नव्हते इंग्लंडवर, जर्मनी सातत्याने बॉम्ब टाकत होता आणि चर्चिल जिथं बॉम्ब पडला तिथं जाऊन त्या ठिकाणी लोकांना धीर द्यायचे, भाषण द्यायचे. आणि एका पत्रकाराने त्यांना विचारलं की तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं नुकसान होतं, तुम्ही शरणागती का पत्करत नाही, तुम्ही तुमचा माघार का घेत नाही. त्यावेळेस चर्चिलने दिलेलं वाक्य फार महत्वाचं आणि फार मस्त आहे. चर्चिल म्हटलं होतं की आम्ही देशभक्ती ही शाळेच्या मैदानावर शिकवतो. आपण काय करतो, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आली की भारत माता की जय, भारत माता की जय, आपली राष्ट्रभक्ती, आपलं देशभक्ती तिथं संपुष्टात येते. पण देशभक्ती म्हणजे काय जर हे शिकायचं असेल त्याच्यासाठी इतिहास शिकणं आवश्यक आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे हे सगळं आहे. सर हा हो, वेळ होत आलेला हो 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 आणि उद्या आपला उद्याला नाही परवाला 20 आणि 21 तारखेला सुद्धा तुमचं अमूल्य असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना लाभावं अशी मी परत अपेक्षा करतो. आणि आज आपण बहुमूल्य असा वेळ आमच्या विद्यार्थ्यांना दिला. इतिहासाच्या संदर्भामध्ये आपण मार्गदर्शन या ठिकाणी करत आहात, केलेलं आहे. तर्कशक्ती, कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्ती ह्या वृद्धिंगत व्हाव्या हा खऱ्या अर्थानं इतिहास शिकण्याचा माणसाचा हेतू असतो किंवा उद्देश असतो, किंवा इतिहासाकडे आपण या नजरेनं दृष्टीनं आपण बघितलं पाहिजे. हा एक मौलिक दृष्टिकोन आपण आमच्या विद्यार्थ्यांपुढे या ठिकाणी ठेवलेला आहे. सोबतच चालू घडामोडींसोबत इतिहासाचा काय संबंध असतो त्याचा अन्वयार्थ देखील आपण या ठिकाणी अतिशय उत्तम रीतीनं आमच्या विद्यार्थ्यांपुढे अंतरलेला आहे. आणि बऱ्याच गोष्टींना आपण ऐतिहासिक अशा बऱ्याच गोष्टींना आपण या ठिकाणी स्पर्श केलेला आहे. नव्हे सावित्रीबाई, मुक्ताबाई वगैरे वगैरे जे ऐतिहासिक यांनी जे काम करून ठेवलेलं आहे या कामाचा देखील आपण या ठिकाणी अतिशय उल्लेख केलेला आहे. आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा वृद्धिंगत आपण या ठिकाणी करत आहात आणि करणार आहात त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने आपले या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम
एक व्याख्यानाचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. 20 आणि 21 तारखेलासुद्धा आपण आम्हाला वेळ द्यावा असं विद्यार्थ्यांच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो. आणि या ठिकाणी आपण आम्हाला बहुमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि या ठिकाणी थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू.